राम राम. मी दीपक पुरुषोत्तम जोशी, मुक्काम देवगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझा संपर्क नंबर मोबाईल क्रमांक आहे 9850509692. आज थोडंसं एक आपण वेगळ्या विषयावर संवाद करणार आहोत. याच्या आधी माझे काही व्हिडिओ व्हायरल झाले की पिकातलं तण व्यवस्थापन, म्हणजे तण निर्मूलन न करता आपण तण व्यवस्थापन करतोय, त्याचे वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आहेत. आज आम्ही तुम्हाला ते सर्व दाखवतोय. आज प्रथम हे जे आपण मी जे क्षेत्र उभं आहे, देवगाव तांडा, तालुका पैठण या शिवारातील माझी जमीन आहे. हे क्षेत्र मागील 9 वर्षापासून नांगरलं गेलेलं नाही. पिकात आंतरमशागत कोणतीही झालेली नाही. आजची पिकाची माझं तुरीचे पीक आहे. माझी तुरीची पेरणी 25 जूनची आहे. आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं BDN 711 हे कोरडवाहूचं जे वाण आहे ते मी सातत्याने गेल्या 10 वर्षापासून पेरतोय. आता यात मी काय माझे व्हिडिओ व्हायरल झालेत सुरुवातीचे. आता यात असं करतोय आम्ही की सुरुवातीला पिकाच्या फक्त ओळी स्वच्छ केल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर आता हे तुम्ही खाली तण पाहाल. आता माझ्या शेतात आता ह्या मधल्या पट्ट्यात भरगच्च तण आहे. याच्यात हा चुमुक काटा आहे, हे काँग्रेस आहे, हे उभ्या पानाचं म्हणे उभं तणवर्गीय वेगवेगळे तण आहेत. म्हणजे याच्यात एकदल तण आहेत, द्विदल तण आहेत, हे सगळ्या प्रकारचे तण आहेत. तर आम्ही ह्या तणाचं निर्मूलन न करता याच्यात वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस, म्हणजे याच्यात आम्ही सुरुवातीला कोळपणी केली. यंदा पावसाचं प्रमाण कमी होतं त्यामुळे तणनाशक मारता नाही आलं. त्याच्यात आम्ही कोळपणी केली. कोळपणीनंतर मग फक्त गवत असेल तेवढं तासातलं आम्ही गवत काढलं. आणि आता आम्ही ही ग्रास कटरनी हे तणाचं पूर्ण जमिनीवर आच्छादन करतोय. आच्छादन करण्याचा उद्देश हाच आहे की निसर्गाने जे दिलंय तर निसर्गाला परत द्या. आपल्याला जे पाहिजे ते घेऊया. आपल्यापाशी सेंद्रिय कोणतेच पदार्थ शेतात टाकायला राहिले नाही. आणि कोरडवाहू शेती जास्तीत जास्त दिवस धोक्यात येत चाललेली आहे. आणि लोकांना साशंकता असेल तर माझा संपर्क नंबर मी दिलेला आहे. प्रत्येकाने संवाद करा. संवाद करायला काय अडचण नाही. पटलं तर घ्यायचं, पटलं तर नाही पटलं तर सोडून द्यायचं. आता याच्यात तुम्हाला हे मी ग्रास कटर मारल्यानंतर तुम्हाला आता दिसेल बा हे कसं आच्छादन होते. आता हे सध्या तण आहे भरपूर आणि हे कटर मारल्यानंतर पूर्ण जमिनीवर आता आच्छादन होत आहे. आणि आता हे जे ओळ आहे ते फक्त पिकाला त्रास देणारे, पिकाशी स्पर्धा करणारे फक्त आपण तण कट केलेले आहेत. आता याच्यात तुम्हाला दिसेल की जसं आपण हॉटेलमध्ये जे लॉन असतं त्याच्यावर जे आच्छादन करतो तर त्या पद्धतीने आच्छादन झालेलं आहे. आणि ह्या विरुद्ध बाजूला पहा पूर्ण गवताचा पट्टा दिसतोय. तर ह्या गोष्टीला आता आपल्याकडे काही नाहीये टाकायला, तर कमीत कमी आपण निसर्गाने जे दिलंय तर तेच निसर्गाला परत देऊ. आणि आजची कोरडवाहू शेतीची अवस्था अत्यंत वाईट आहे. कोरडवाहू शेती ही धोक्यात आलेली आहे. आणि जे कोरडवाहू क्षेत्रातले युवा की त्यांच्या पुढे उत्पन्नाचे साधनं नसल्यामुळे यांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात शहराकडे होत चाललंय. आणि शहरावरही बोजा वाढत चाललाय. आणि ग्रामीण भागात मुलं गेल्यामुळे सगळे ज्येष्ठ नागरिक कोरडवाहू भागात फक्त गावातून ज्येष्ठ नागरिक राहतात. तर आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर वाढवायचा असेल, फुकटात सेंद्रिय कर्ब वाढवायला ही प्रकारची शेती करून पहा. माझं म्हणणं तुम्ही 100% नका करू, हळूहळू करा. नवीन तंत्रज्ञान आहे. मी सुद्धा काय एकदम केलेलं नाही, पण मी हळूहळू अभ्यास करत आता ह्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहे. पण फुकट सेंद्रिय कर्ब वाढवण्याला आज जे तण निसर्ग देतोय तेच जमिनीला द्या आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढा. आणि संवाद करा. काही तुम्हाला वाटलं तर आम्हाला सूचना करा. आमच्याकडनं काही चुकत असेल तर आम्ही सूचनाचं पालन करू. परंतु कुठंतरी बदल होणं आवश्यक आहे. जमिनीची हालचाल कमी होणं आवश्यक आहे. जमिनीच्या अति हालचालीमुळे माती वाहून जाण्याचं म्हणजे हे मातीचे धूप प्रचंड प्रमाणात होते. ते ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आता ह्या शेतातून एक कणही कितीही पाऊस पडला तर ह्या तणाच्या व्यवस्थापनामुळे माझी माती वाहून जाते. आता ह्या तणातून कुठं माती वाहून जाणार आहे? अजिबात माती वाहून जात नाही. आणि ही जमिनीची धूप ही जागतिक समस्या तयार झालेली आहे. याच्यावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि माझं म्हणणं आहे की थोडं थोडं करा, बांधाच्या कडेचं करा. घरून तुम्हाला प्रखर विरोध येईल. कारण आपण पारंपरिक शेतात गवताची गाडी दात कोरायला नाही असे सांगणारे लोक आहोत. परंतु काळानं परतवे, त्या काळात त्यांच्याकडे सेंद्रिय पदार्थ होते, जनावरं मोठ्या प्रमाणात होते. तर आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. पटलं तर घ्या, नाही पटलं तर घेऊ नका. धन्यवाद. राम राम.